शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपल्या प्लॉटला झालेले आहेत 42 दिवस। 42 दिवसामध्ये काय काय केलंय? 5 फूट सरी पाडल्या, 5 बाय 1.5 अंतरावर रोपाची लागवड केल्या, 12व्या दिवशी रासायनिक खताचा डोस दिलाय, 10व्या दिवशी गन्ना मास्टर किटची आळवणी, 20व्या दिवशी गन्ना मास्टर किटची आळवणी आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर 30व्या दिवशी केलाय। फवारणी ह्याच्यावर अजून बोनसची व्हायची आहे। कोराजेनची एक आळवणी घातली आपण ऊसाचं वय 25 दिवस असताना आणि रिझल्ट तुमच्या पुढे आहे। कशी परिस्थिती आहे बघा, एकदम शॉर्ट मध्ये सगळं नियोजन। आता इथनं पुढचं नियोजन काय आहे? आता जेठा मोडायला प्लॉट आलाय, पण जेठा मोडणार नाही कारण पावसाची परिस्थिती आहे। आज पाऊस थांबलाय, त्यामुळे पुढचं नियोजन काय करणार आहे? एक 8 दिवसानं जेठा मोडणार आहे, रासायनिक खताचा डोस त्यावेळेला देणार आहे, मध्ये एक मायक्रोन्यूट्रिएंट आणि सल्फरची आळवणी करणार आहे आणि मधल्या स्पेसमध्ये 8 दिवसाच्या अंतरात बोनसचा स्प्रे, 50 दिवसाचं ऊसाचं नियोजन एकदम खलास। अशा पद्धतीने ऊसाचं नियोजन आहे। तुम्ही देखील तुमच्या ह्याच स्टेजचा प्लॉट असेल तर अशा पद्धतीने नियोजन करा। पाईपलाईन निचरा प्रणाली घातल्यामुळे पाणी कुठं दिसत नाही, मागा अजिबात। पाऊस खूप पडलाय, शेताच्या बाजूने बघा रस्त्यावरून वगैरे पाणी साठलेलं तुम्हाला दिसतेच, शेताच्या खालच्या बाजूला देखील पाणी साठलंय, पण आता आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठं पाणी अजिबात दिसणार नाही। तर ही खासियत आहे निचरा पाईप घातलेली, म्हणजे इवन आता माती जरी तुम्ही बघितली तरी माती वरची वाळल्या। तर अशा पद्धतीनं या सगळ्या प्लॉटचं नियोजन आहे। आपल्याला अशा पद्धतीनं प्लॉटचं नियोजन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, गन्ना मास्टर किटचा वापर करा, गन्ना मास्टर तंत्रज्ञानासोबत जोडा, नक्कीच ऊसाचा एकरी 100 टन उतारा तुम्हाला मिळेल। धन्यवाद।